बानू झोपली कशी हो का झोपलंय का लेकलं माझं हवेला हवा येते फॅनच्या हवेला आई टाक नाही नको म्हणायला लागली ते औषध संपलंय तिचं हो का नका किती वाढले ते लेकराचे हो का दिसले का आणि नकाने असलं पांढरं पांढरं काय झाले काय माहिती दुःख झाले त्रास होतोय त्याला पण यंदा जवाऱ्या नाही त्या काय नाही तर झोपली म्हणलं चला मी मग अशी गेलती तेव्हा चल म्हणत होती घेऊन मला पण आज बानूला दवाखान्यात नाही नेलं दवाखान्यात जी न्यायचंय तर डायरेक्ट सोलापूरलाच न्यायचंय कारण दवाखाना करणं गरजेचंच आहे तुम्हाला मी तसं सांगितलेलंच आहे बानूला दवाखान्यात न्यायचंच तर त्याच्या आधी म्हणलं बानू सोबत थोड्याशा गप्पा मारावं तो का तुम्ही माणसा नाही नाही म्हणलं तरी हो का सगळ्या गोष्टी बघावंच लागतात तो का मीटर दिसतो का तुम्हाला ते जुन्या घराला बल आहे आडेल आणि पडेल मीटर बसवला त्याला 3,500 रुपये भरलं कुठनं एवढं पैसे बघायचं मी सांगा बरं जेवढं पण रुपया गोळा केला आणि तो का मीटर घेतला कारण लाईट जरुरी आहे आता उन्हाळा येईल पुरीला परत आता एक थोडासा गारठा आहे म्हणून या घरात टाकली उन्हाळा आल्यावर बानवलं तर ऊन अजिबात सैन होत नाही मग मीटर बसवला 3,500 रुपये देऊन मीटर बसवला अजून वायर वाढायची वायर कमी पडली थोडी म्हणून घरात त्या जोडले नाहीतर इथं जोडायचं होतं मीटर पत्र्याला सेडला कारण त्या घराची गॅरंटी संपली ते म्हणला परत देतो बसवून म्हणला सगळ्या गोष्टी फोनवरच आणि सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते कारण लाईट जरुरी आहे इचू काटा सगळ्या गोष्टी ध्यानाने मनाने आणि पुरीला तर लाईट लागते रातभर ती खेळती दिवसभर झोपते मग लाईट ही लागणारच का नाही मग लाईटी बंद केल्या का पहिला आकडा होता तेव्हा काय वाटलं नाही पण आता लाईट बिल वाढलं म्हणायचं तर मोबाईलचा माझ्या बॅलन्स पण संपत आलाय माझं तोंड वाळून होट गेल्यात कारण आल्यापासून पाणी नाही पाण्याचा घोट नाही पळ इकडं पळ आता एकूण बिस्किट आण घरात किराणा आणून दे कुणीकडे ध्यान देऊ मी तुम्ही मला सांगा किती ध्यान देऊ किती लक्ष द्यायचं एक गडीसुद्धा एवढं करणार नाही तेवढं मी गोष्टी करते तिथं लोकांची कामं करायची आज यंदा पावसाळ्याचं काय वाटलं नाही का तर घर झालं चांगलं त्या घर असतं तर लोकांच्या दारात पळावं लागलं असतं हे घर झालं म्हणून बानू या घरामध्ये सुरक्षित आहे आईबाप सुरक्षित आहे घर नसतं बांधलं तर यंदा पाऊस येणार आहे किती यंदा तर पाऊस होता आणि यंदा पण लवकरच पाऊस आहे उन्हाळ्यात पाऊस पडतोय म्हणल्यावर जोक आहे का तर आली महाशिवरात्र केमची यात्रा असते महाशिवरात्र झाल्यावर 2 दिवसांनी मंगळवार बुधवार गुरुवार असेल जमलं तर हेडेव काढेलच तसं तर तुम्हाला माहिती आहे माणसा कोणसात मी जास्त दिखावा करत नाही माझं जसं असेल तसं कुणी लाईक करा नाहीतर काय करू नका पण जे माझ्या घरातली परिस्थिती आहे मी तुमच्यासोबत शेअर करते जे मला वाटतं ते मी बोलते जे माझ्या नशिबात आहे जे माझ्या घरात आहे ते मी तुमच्यासोबत सांगते पण कुणी हो का लाईक करत असेल कुणी बोलून लाईक कर मागण्यापेक्षा का नाही तुम्ही मनाने लाईक केलं तर भारी वाटेल कारण माझा अजून हा चॅनेल मोनिटायझर झालेला नाही किंवा काहीच नाही आणि कसं करतात ते पण मला माहीत नाही फक्त मी तुमच्यासाठी हा चॅनल मी खोलला आहे मी आता इथनं पुढं तुम्हाला लाईक तर म्हणणार पण मला सपोर्ट करा एवढं जास्तीत जास्त फक्त माझी आठवण राहावं याच्यावर मला काय झालं तर माझ्या लेकरांना तुम्ही बघावं म्हणून त्यासाठी मी चॅनल खोलला याच्यातनं मला 4 रुपये भेटतील पण आता ते बघू जमलं तर आपण करूच कोण शिकलेला असेल किंवा कोणाला माहिती असेल त्यांच्याकडून मी करेलच पण तोपर्यंत आता कामात आहे तोपर्यंत फक्त हेड्यावर टाकत राहायचं तसे मला ना भरपूर मदत लोकांनी केली माझ्या बहिणींनी परत माझ्या भावांनी भरपूर मला त्यांचा साथ आहे पण काही लोक असे आहेत की नाही का
टाईमपास करतात, फोन करतात आणि नंबर द्यान, कुठं काय करान, कुठं हे करान, तुम्हाला हे पाठवायचं आणि ते हो का, तुम्हाला पाठवायचं असेल तर पाठवा, नसेल पाठवायचं तर नका पाठवू. मी काय तुम्हाला जबरदस्ती केली का की द्या मला म्हणून? प्रेमाने हो का, बानूचा अपंग्याचा आशीर्वाद घेतला ना तुम्ही तर लय पुढं जाचाल तुम्ही. अपंग्याचा आशीर्वाद लय लाख मोलाचा असतो आणि ते माझ्या पनवेलच्या ताईनं केलंय आणि बानूचा आशीर्वाद घेतलाय त्यांनी. माझं मनापासून मी किती त्यांना आशीर्वाद देते. माझी बानू देत असेल. हो का, बानू उठली बघ, हो का, दिसली का बा, हो का, हो का, अशी भीती आहे, हो का, हो का, दरवाजे बघ की, हो का, कशी कर. अरे बाळा घुसल घुसल घुसल, या हसतंय कसं, हो का, हो का, हो का, हो का. अगो हातात कोण घुसल की काहीतरी उद्या करते बाई पोरगी. हो का, तुम्हाला खोटं वाटत असेल बघा, हो का, काढला बघा. ती दगड आहे का नाही, उचलती नाही तर तिकडं हात घालती, दरवाजा हलवती. हो का, उठलं माझं लेकरं, उठलं माझं सुनलं, अगं माझं चित्तार. भेटतंय डोळ्यातनं पाणी तर भेटतंय गे बाया. तर चला, बानू उठली, तिला मी पाणीही पाजते, हसतच उठते. बरं वाटलं बानू हसली. तर आता ते सामान आणून देते आणि मला जायचं वीटभट्टीवर. हेडे वावलं असलं तर लाईक शेअर नक्कीच करा आणि अपंग्याचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका. तर चला, बाय.